5 दिवस चालणाऱ्या संस्थान आचरे गावच्या होळी उत्सवास बुधवारपासून सुरुवात झाली। येथील गावित समाजाच्या होळीला तुकाराम बीच पासून म्हणजे तिसऱ्या दिवसांपासून सुरुवात होते। आचरा पोलीस हद्दीतील एकूण 25 गावात 62 होळ्या उभ्या राहिल्या आहेत। वाजत गाजत देव होळी आणण्यासाठी गेलेल्या गावकरी मानकरी यांच्या आगमनाची वर्दी ताशाच्या वाजपावरून समजली आणि आवाटात आरोळी उठली। आवाटातल्या होळ्या उभ्या राहत असल्याची जणू ती वर्दीच होती। उडालो रे उडालो, आकाश कंदील उडालो आणि पैलाडचं बाळगो मेलो, शेणाच्या गायरेत बुडालो, अशा आरोळ्यांनी आवाटात बोंबाबोंब सुरू झाली होती। एकमेकांची उणीधुणी काढली जात होती आणि आंब्याच्या फांद्यांची होळी उभी केली जात होती। आचरा गावात होळी दिवशी मंदिरानजीक उभी राहणारी देव होळी आणि धुलीवंदना दिवशी वरचीवाडी बाजारपेठेत उभी राहणारी गाव होळी या फक्त सुपारीच्या झाडाच्या असतात। बाकी आवाटात उभ्या केल्या जाणाऱ्या होळ्या या आंब्याच्या फांद्याच्या असतात। देवहोळी ही पूर्वंपार चालू असलेल्या प्रथेप्रमाणे वायंगणी येथून आणली जाते। ती सायंकाळी आणल्यावर रात्री उभी केली जाते आणि रवळनाथ मंदिरासमोर शिमग्याचा मांड उभा राहतो। संगीतातील चिजांची आळवणीबरोबरच सोंगसुद्धा आणून करमणूक केली जाते। तर 5व्या दिवशी हा मांड रामेश्वर मंदिराच्या सभामंडपात होतो। धुलीवंदना दिवशी मानकरी ग्रामस्थ जमून सकाळी वाजत गाजत गाव होळी आणण्यासाठी निघतात। पूर्वी बाजारपेठेत गाव होळी आणली की खेळवण्याची प्रथा होती। मुबलक सुपारी वृक्षांमुळे खेळवताना मोडली तर दुसरी मिळत होती, पण दुर्मिळ होत चाललेल्या सुपारीच्या बागांमुळे होळीला सुपारीच्या झाडांची उपलब्धता कमी झाली आणि शक्ती प्रदर्शन केली जाणारी होळी खेळवण्याचे प्रकार बंद झाले। गाव होळी उभी केल्यानंतर लगेचच रोंबाट निघतं। आधीच हेरून ठेवलेल्या एकाला नवरी तर आगंतुक पाहुण्याला कोणाला कोणतीही कल्पना न देता नवरा बनवून रोंबाट निघतं। सोबत बोंब असतेच। रोंबाट रामेश्वर मंदिराला फेरी मारून गांगेश्वर मंदिरात आल्यावर मांड भरतो। गाण्यासह नृत्याच्या साथीनं काल्पनिक जेवणाच्या पंक्ती बसवल्या जातात। पारंपरिक पद्धतीनं 5 दिवस चालणाऱ्या या होळी उत्सवाचा समारोप कार्यक्रम रामेश्वर मंदिराच्या सभामंडपात रंगतो। अर्जुन बापार्डेकर, कोकण 9, आचरा।